आणि गोलंदाजीसाठी आई एकविरा कोलारे संघाचा बंटी वाघे. बंटीवरती फार मोठी जबाबदारी दिली आहे कर्णधार आकाश शिंगेने. आणि जेडी जयवंत हजारे विकेट किपरच्या भूमिकेत. गेम इज ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल. अपील आहे, जोरदार अपील होती. विकेट किपर जेडींचा देखील तेवढा जोश होता. आणि अजित निकम सरांनी इथून सेफ फलंदाज आहे. एकच धाव, पहिल्या चेंडूवरती धावफलक ओपन. आज हवा फार सुंदर आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये भाकरीचा पाडा, स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडांगणावरती ही स्पर्धा तुम्ही अनुभवत आहात. भाकरीचा पाड्याचं हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे क्रीडांगण उल्हास नदीच्या तीरावरती असणार आहे. भव्य दिव्य क्रीडांगण. फुल टॉस. इथून मात्र चेंडू चाललाय समोर. लॉंग ऑफ वरून खेळाडू तिथे पोहोचला. सिंगल इथून मिळेल. 2 बॉल आणि 2 सिंगल. खरं तर रायगड जिल्हा हा कोकण विभागामध्ये येतो आणि कोकण विभाग म्हटलं तर नैसर्गिक सौंदर्य आणि किती छान सौंदर्य सृष्टी आहे या परिसराची. पिंपलोली ग्रामपंचायत परिसराची ही भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट. 2 बॉल 2 सिंगल. तिसरीसाठी देखील सिंगलच इथून मिळेल. 3 बॉल 3 सिंगल. जाणता राजा क्रिकेट संघ पिंपलोली, कर्जत तालुक्यातील नामवंत संघ, त्याचबरोबर सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे या 2 संघांनी जी मेहनत घेतली, ज्या सर्व खेळाडूंनी सागर काळनसर, सुभाष सोनावले अर्थात तांबे सर, सुधीर कहारे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे, सूरज गोडविंदे दादा यांनी जी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, त्यांच्या मेहनतीचं हे यश, ही स्पर्धा. आणि इथे कॅच होईल का? कर्णधार आकाशने कॅच ड्रॉप केली. इतरांना सूचना करता करता कधी आपल्या हातातून कॅच सुटला हे आकाशला देखील कळलं नाही. 3 सिंगल आपण पाहिलं होतं आणि ही चौथी देखील सिंगल. 4 बॉल 4. 4 बॉल 4. चार बॉल 4. महत्त्वाच्या सूचनेकडे लक्ष असू द्या की पंचांशी चर्चा ही फक्त कर्णधाराची किंवा गोलंदाज असेल तर त्याचीच होईल. बाकी इतरांनी कृपा गर्दी करू नका, कारण 1 ते 2 खेळाडू चर्चा करण्यासाठी पुरेसे असतात. दोन्ही बाटारीतून वाट पाहतात की एक्झॅक्ट डिसिजन काय येईल. एक DRA जरूर आपण संघांसाठी दिलेला आहे. तिसरे अंपायर या ठिकाणी पाहतात. पहिल्या सामन्याला आज लवकर सुरुवात झाली, चांगली गोष्ट आहे. आणि या दरम्यान डिसिजन फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे. फेअर डिलिव्हरी. 4 बॉल आणि 4 सिंगल स्कोर कार्ड वरती आहेत. वैभव आणि दर्शन या जोडीची ही सुरुवात. आता वैभव आणि दर्शनला गोलंदाजी करणारा बंटी वाघेवरती पॉवर प्ले मध्ये तो बेनिफिट घ्यावा लागेल, जिथे मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 9 प्लेयर आहेत. 4 बॉल 4 सिंगल. 5वा चेंडू आकाश शिंगे मिड ऑन मध्ये पोहोचला. कर्णधाराची इतकी आक्रमक फिल्डिंग समोरच्या टीमच्या फलंदाजांना इथून चान्स देत नाहीये. धाबा आहेत त्या 4. अजित निकम सरांचा शेवटच्या चेंडूची उद्घोषणा करणारा खरं तर आवाज आपण ऐकला. आणि आता गोलंदाज बंटीचा अंतिम बॉल. दांडी 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 गुल. पहिली विकेट, पहिला गडी इथे आउट. ओव्हर पूर्ण. धावा 1 गडी. जिथे संघाची धावा संख्या 4.
ही सुरुवात फलंदाजीतून आउट झालाय तो मात्र वैभव आणि आता नवीन बॅट्समन आलाय कमलाकर. वैभव आउट झाला दर्शनला इथून कमलाकरच्या सोबतीने आता आई तुळजाभवानी क्रिकेट संघ जितेला एक चांगला स्कोर उभारून द्यावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. एंड आता चेंज झालेला आहे दोन्ही एंड कडून या क्रीडांगणावरती आपण मॅचेस खेळवतोय. बाकरीचा पाडाचं सुसज्ज मैदान आणि गोलंदाजीसाठी आता बंटी नंतर आलाय संभाजी. पहिलाच बॉल फटका हवेमध्ये चाललाय आणि चेंडू सीमा पार क्लिअर केलाय षटकार. बाबू त्याचबरोबर कल्पेश फ्लाइंग स्लिप पर्यंत आहेत आणि चांग प्रमोद देखील आहेत कव्हर अप मध्ये. फटका कमलाकरचा कॅचची संधी आहे पकडली आहे कॅच. दुसरा झटका दिलाय कमलाकर शून्यावरती आउट होत असताना जिथे संघाचा फलंदाज दुसरा बाद. नको होते असं जिथे संघाच्या पाठीराख्यानं जरूर वाटेल कारण दर्शन एका बाजूने सिक्सर मारत होता त्यामुळे त्याला इथून थोडी चांगली साथ द्यावी लागणार होती पण आता कमलाकर परतला शून्यावरती तो आउट झाला. 11 धावसंख्येवरती 2 विकेट इथून आउट झालात आई तुळजाभवानी जिथे संघाचा आणि नवीन फलंदाज निर्मल. खरं तर आता निर्मल कडून देखील दर्शनला साथ देण्याची गरज आहे. आज कदाचित रोशन टीम मध्ये नाहीये या संघाचा ऑलराऊंडर. नवीन संघ बनलेले आहेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. खरं तर आमच्या आयोजनकर्त्या जाणता राजा पिंपलोली संघ सागर काळन अर्थात SK यांनी देखील ज्या पद्धतीने जाणता राजा पिंपलोली संघामध्ये काही नवीन खेळाडूंना घडवण्याचं काम यावर्षी केलेलं आहे आणि संघ बनला पाहिजे तो टिकला पाहिजे आणि क्रिकेट टिकलं पाहिजे यासाठी तेही प्रचंड मेहनत घेतात. पिंपलोलीचे सागर काळन चॅम्पियन कर्णधार आहेत आणि त्यानंतर आता गोलंदाजीसाठी संभाजी समोर येतो. आल्या शॉट खेळायचं होतं निर्मलला कॅच ड्रॉप. ही दुसरी मिस्टेक येते आकाशची. कर्णधाराकडून ही दुसरी कॅच इथून ड्रॉप झाली. दोष देणार कुणाला हा मोठा प्रश्न आता कॅप्टनला पडला असेल. 2 वेळा त्याची फिल्डिंग पोझिशन चेंज केली. आता पुन्हा त्याला शॉर्ट फाईन लेग मध्ये आणण्यात आलंय. खरं तर जयवंत हजारे देखील विचारात पडले असेल की सोप्या कॅचेस आकाशकडून ड्रॉप होत आहेत. स्कोर कार्ड वरती 1 धाव आली स्ट्राईक रोटेट झाली. आता संभाजीच्या विरोधात राऊंड द विकेटने संभाजीचा बॉल दर्शनचा शॉट परफेक्ट कनेक्ट लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकलाय सिक्सर. मध्ये संभाजीने धावा दिल्या टोटल 14. एकूण स्कोर येतो मात्र 18 धावा. जिथे संघाचा वैभव
ज्या पद्धतीने खेळत होता आऊट झाला, त्यानंतर दर्शनने आता इथून बॅटिंगला सुरुवात केली आहे. 18 धावा हलक्या हाताने ढकलला चेंडू, फक्त प्रमोद होता त्या ठिकाणी. चेंडूवरती त्याने रिस्क घेतली नाही. 2 ओव्हर इथून समाप्त झाल्या. पॉवर प्लेचा स्पेल समाप्त. स्कोर झालाय धावा फलकावरती तो मात्र 2 षटकानंतर 19 धावा. बघायचं आता आई एकविरा कोल्हारे संघाचं प्लॅनिंग यानंतर काय असेल. आणि आजचा जो लॉट्स आहे त्याच्यामधील पहिला सामना जो होणार आहे ग्रुप डी चा, आगरी सेना भडवल आणि जय हनुमान बुतिवली दोन्ही संघांच्या कर्णधारांनी रिपोर्टिंग करा. आगरी सेना भडवल आणि जय हनुमान बुतिवली दोन्ही कर्णधार टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण रिपोर्टिंग करायचं आहे. जो कोणी संघ या ठिकाणी उशिरा उपस्थित होईल त्याला मात्र चेंडूची पेनल्टी दिली जाईल. ही आयोजकांनी तुम्हाला आधीच सूचना दिलेली आहे. आणि त्याचबरोबर मॅच सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधल्यानंतर या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत याची देखील नोंद घ्या. जनार्दन स्मृती क्रीडांगण भाकरीचा पाडाचं हे मैदान, या क्रीडांगणावरती कित्येक स्पर्धा झाल्या. नेरळ परिसराच्या 2 प्रीमियर लीग देखील झाल्या आणि दरवर्षी किमान 7 ते 8 टुर्नामेंट या मैदानावरती होत असतात. आणि आता ही भव्य दिव्य कर्जत पंचायत समिती माजी चषकाची 3री रात्र इथे तुम्ही पाहत आहात. गोलंदाज तयार. वाह, शॉट भारी, शॉट भारी आहे. सरळ चेंडू ओव्हर दी रोप. एक्झॅक्ट बघायचा आता चेंडू पडलाय कुठे आणि षटकार, ओव्हर दी रोप षटकार. दर्शन फलंदाजांना ज्या पद्धतीने इथून लीड करतोय, आपल्या टीमला बॅटिंग मधून लीड करत असताना दर्शनने गोलंदाज बंटी वाघेवरती देखील आता आक्रमण चढवलंय. ओव्हर सुरू झाली 3री. पहिला बॉल संपला. दुसरा बॉल जेडीकडे अर्थात जयवंत हजारे यष्टांच्या मागे. चांगले विकेट किपर आहे. चेंडूला सहजासहजी ते आपल्या दोन्ही पायामधून कधी जाऊ देत नाही, कारण ती विकेट किपरची खासियत आहे. आज महेंद्रसिंग धोनी इतकी वर्ष 43 तरी खेळतात. तसंच आई एकविरा कोल्हारेचे जयवंत हजारे. फिटनेस त्यांचा फार चांगला आहे. गोलंदाज बंटी वाघे समोर दर्शन. चांगला बॉल हाईट दिली. या प्रकारचा चेंडू टाकावा या सातत्याने गायडन्स जयवंत हजारे यांचं होतं आणि तो चेंडू बंटी वाघेने टाकलेला आहे. 3 बॉलमध्ये धावा आहेत त्या 25. दर्शनला जर का थांबवलं तर आई तुळजाभवानी जिथे संघाचा स्कोर काढला थोडा नियंत्रणामध्ये आणता येईल. आणि फटका दर्शनचा हवेत आहे. ताकद भरपूर होती. लॉंग ऑफला क्लिअर केला षटकार. दोन चेंडू दर्शन डॉट खेळला पण 2 षटकार त्याने ठोकलेत बंटी वाघेला. स्कोर कार्ड 2 ओव्हरमध्ये 19, 4 बॉलमध्ये 12 अर्थात 31 धावा टीम आई तुळजाभवानी जिथे संघाचा. दर्शनचा तुफान याला सुरू आहे. 5वा चेंडू दर्शनचा फटका कव्हर मधून चेंडू चाललाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. इथे चेंडू फेक होईल तोपर्यंत डेंजरस धाव ठरली असती. फलंदाज निर्मल पोहोचलेत. 2 धावांनी धावसंख्या ती 33. सुंदरपणे इनिंगला बॅलन्स करतोय फलंदाज दर्शन. षटकारही मारतोय. सिंगल डबल नाही धावा फलकाला एक आकार देण्याचं काम. आणि स्कोर कार्डवरती रणसंख्या आहे 33 धावा. प्रत्येक चेंडूनंतर फिल्डिंगची पाहणी त्याची तुम्ही बघू शकतात. आणि अजित निकम सरांचा लास्ट बॉलचा घोषणा करणारा हा आवाज. आणि षटक क्रमांक 3. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात. 11च्या रन रेटने स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 33. 11ची सरासरी 33. आणि या 33 मध्ये एकट्या जर फलंदाज वैभवच्या धावा आपण पाहिल्या ना, दर्शनच्या माफी असावी, 30 धावा दर्शनच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे माजी पंचायत समिती सदस्य चषकाचं पहिलं अर्धशतक, पहिली 50
या स्पर्धेची इथून दर्शन कंप्लीट करू शकतो. जो कोणी खेळाडू या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज ठरेल, कोल्हारे गावचे युवा तरुण तडफदार उद्योजक संदेश हजारे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज ठरणाऱ्या खेळाडूला 5,000 रुपयाची कॅश इथून दिली जाईल आणि समीर राणे यांच्याकडून मात्र एक आकर्षक सायकल त्या मॅन ऑफ द सिरीज ठरणाऱ्या खेळाडूला दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच साठी मधुकर सोनावले यांनी पुरस्कृत केलेल्या ट्रॉफीज तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर बेस्ट बॅटर, बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट फिल्डर या 4 सुंदर ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात. राजेश हजारे दादा आणि शिवाभाई सोनावले यांचा देखील आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या 5 क्रमांकाच्या टॉप 5च्या चमचमणाऱ्या चकाकणाऱ्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्यात. आदरणीय सुनीलजी गोडविंदे साहेब, विशेष कार्यकारी अधिकारी आत्मारामजी गोडविंदे साहेब आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजयजी कराळे साहेब. अतिशय सुंदर नीटनेटका असं आयोजन असणारी ही भव्य दिव्य नाईट टुर्नामेंट, पिंपलोली ग्रामपंचायत परिसराची ही पहिली नाईट टुर्नामेंट आणि प्रचंड प्रतिसाद. पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील जे कोणी ग्रामस्थ या ठिकाणी आले असतील सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. पहिला स्लोवर गतीचा चेंडू, मिस्टेक झाली. सोपा चेंडू बघता बघता चेंडू सीमा पार पोहोचला, चौकार. छोटी नाही मोठी मिस्टेक होती. हातातून चेंडू सहज होता. 1 2 4 खेळाडूंना चकून चेंडू चालला सीमा पार. मागे प्रमोद होता, अनिल होता, रुपेश देखील होता, पण ती चौघांना पण फसवून हा चेंडू चौकार गेला. आकाश उर्फ बाबू गोलंदाजीसाठी आला आणि पहिला फसवा चेंडू इथे 22 स्वरूपातला चौकार आलाय. निर्मल समोर मात्र दर्शन आहे. दोघांची पार्टनरशिप मजबूत होती आता, कारण स्कोर मात्र 37 आणि चौथ्या ओव्हरची ही सुरुवात. आकाशचा हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून चेंडू थोडा मागे टाकण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल वाईटची सिंगल रन ॲड होईल आणि धावा संख्या ती मात्र 38. आता गरज आहे ती विकेटची. जर का आई तुळजाभवानी जितेचं दर्शन आणि निर्मल असे बॅटिंग करत राहिले तर स्कोर हा 60+ जाऊ शकतो. निर्मलच्या हुक शॉटने स्क्वेअर लेगला फसवलाय चेंडू. एका टप्प्याने चाललाय बाउंड्री पलीकडे, चौकार. संख्येवरती जे चौकार लगावत आहेत, पाहिजे तेवढी ताकद फलंदाज लावत नाहीत, पण जे 2 चौकार गेलेत त्याने धावा संख्येला येथे चांगली उभारी मिळत असताना स्कोर येतो 42. आकाश उर्फ बाबू बॉलिंगसाठी आई एकविरा कोल्हारेचा. निर्मलच्या विरोधात तो हे षटक हाताळतो. चौथं खाली राहिला हा चेंडू. चांगला चेंडू, गुड बॉलिंग. जयवंत हजारे बघा, फिटनेस त्यांचा इतका भारी आहे की चेंडू आधी थोडा हाईट नाही असं वाटत होतं, पण जसा चेंडू खाली राहिला त्यांनी लगेच स्वतःला झुकवलं खाली आणि चेंडू अडवला. धावा संख्या 42. 3 बॉल संपलेत ते आकाश या बॉलरचे. खोला टाकलाय, लेग स्टिक इथून उखाडून काढली आहे. फलंदाज निर्मल हॅज टू डिपार्ट. डीजे वाकसकरांचा रवींद्र दुर्गे आणि दीपक दुर्गे यांचा डीजे मात्र छान वाजतोय.
आणि कशेळेचे आतिश हारपुडे यांचा हा सर्व मंडप डेकोरेटर आणि हे सर्व लाईटचे टॉवर तुम्ही बघू शकता. खूप छान लाईट या स्पर्धेमध्ये टोटल 10 टॉवर लाईटचे तुम्ही बघू शकता. कुठेही लाईटची कमतरता नाहीये. खूप छान नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि आता बघायचंय नवीन आलेला फलंदाज आकाशच्या विरोधात कसा पावित्र्य स्वीकारेल. फुल टॉस मिड विकेट कडे फुल टॉस वरती टोलवलाय चौकार. आकाश 6 चेंडू मागे अडवलाय यावेळेला चांगली फिल्डिंग प्रमोदने केली. आणि षटक क्रमांक 4 इथे पूर्ण होईल. धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा. 46 धावसंख्येला आता कसं फिनिश करता येईल याचा विचार जिथे संघाचा जो आतापर्यंत नॉट आउट राहिलाय ओपनिंगच्या भूमिकेत गेलेला दर्शन जो नॉट आउट खरं तर 30 धावसंख्येवरती आहे आणि त्याला 50 करण्याची एक मोठी संधी आहे. कारण पूर्णपणे सेट झालाय. एक षटक पूर्ण त्याच्या ताब्यात आहे आणि 20 धावांची गरज आहे त्याला 50 साठी. पहिली 50 या स्पर्धेची होणार का? कारण हे क्रीडांगण नेहमीच फलंदाजांना लाभदायक ठरलंय. आणि कालच्या रात्रीमध्ये काय लक होती ती काव्या 11 धामते संघाची. जो संघ पहिल्या राऊंडमध्ये 1 बॉल 3 धावांची मॅच पराभूत होईल असं वाटलं होतं तो सामना त्यांनी जिंकला. चार ओव्हर आणि टोटल धावसंख्या ती मात्र 46. सर्व टीमला महत्वाची सूचना आहे बघा. तुमचा जो 12th मॅन तुम्ही पाठवाल ना त्याला फार विश्वासाने आपण पाठवा. कारण जर कोणी मध्यस्थी कुठल्याही टीमचा खेळाडू कक्षामध्ये येऊन इथं जर थोडा कोईना इंटरफेअर करत असेल तर त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. याची आपण नोंद घ्या. कारण सामना चालू असताना तुमचं जे काही ऑब्जेक्शन असेल तुमचे 12th मॅन आहेत आणि मॅच लाईव्ह आहे खरं तर त्यामुळे आम्हाला जो काही निर्विवाद जो काही स्कोर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या आम्हाला तुमच्याकडे मात्र सुस्पष्ट आम्ही त्या तुमच्या समोर ठेवत आहोत. त्यामुळे इथून बघा 4 ओव्हर 46 लास्ट ओव्हर इथून टाकली जाईल. आगरी सेना बडवलचा कर्णधार उपस्थित झालाय. टीम त्यांच्याविरुद्ध जय हनुमान भुतिवलीचा कॅप्टन आपण लवकर या. लास्ट ओव्हरला सुरुवात. पहिला हुक शॉट कॅच पकडली आहे जयवंत हजारेने. जेडीचा जल्लोष फलंदाज दर्शनला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. बाटर आउट. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का? सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात नरेंद्र शेठ गोमारे आणि त्याचबरोबर युवा तरुण तडफदार उद्योजक संदेशजी हजारे यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. नरेंद्र शेठ गोमारे खरं तर बैलगाडा क्षेत्रातील आणि क्रिकेट क्षेत्रातील एक नामवंत पॅकर, एक नामवंत संघ मालक. कित्येक संघ जे नरेंद्र शेठ गोमारे यांनी पुरस्कृत केलेले आणि आज देखील त्यांचा श्री 11 गुंडगे हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. आणि त्याच्याबरोबर स्वर्गीय आर्यन स्मृती नावाने संदेशजी हजारे साहेबांचा देखील संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. बघायचंय इथून कोल्हारे संघाची फाईट. शॉट बॅट ब्रश मागे चाललाय लॉंग स्टॉपला चौकार.
मारे यांचं आगमन झालं, संदेश हजारे दादांचं आगमन झालं आणि या ठिकाणी चौकार आलाय. त्यानंतर कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग आकाशची. कॅप्टनने आता फिल्डिंग मध्ये फार सुधारणा केली. जयवंत हजारे सातत्याने आपल्या खेळाडूंना सूचना करतायत, थोडा जोश आहे, स्वतःवरती संयम ठेवा, माइंड मात्र पूर्णपणे मॅच कडे ठेवा हे सांगत असताना इथे स्कोर पोहोचलाय 51. शेवटची ओव्हर आणि 3 बॉल गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज मयूरच्या बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत. 51 धावा फलकावरती. शॉट खेळाडू आहे त्या ठिकाणी पोहोचणार का? चुकी झाली होती मात्र संभाजी कडून चेंडू चाललाय सीमा पार. आई एकविरा कोल्हारेच्या पहिल्या गोलंदाज बंटी वाघेने एकही चौकार दिला नव्हता, पण त्यानंतर प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार आणि षटकार आले. 4 बॉल इथून समाप्त झाले. नवीन चेंडू पाठवा. मॅच बॉल जर का सापडत नसेल तर या ठिकाणी नवीन चेंडू पाठवा. यस बॉल येईल. फलंदाज चेक करा आपण चेंडू. 4 बॉल 55 धावा झालेले आहेत. आई तुळजाभवानी जिथे संघाने दर्शनने 30 धावांची इनिंग खेळली, तो आऊट झालाय. पण आता लास्ट ओव्हरमध्ये आलेला कैलास अनिकेत यांचे देखील चौकार आता कोल्हारे टीमच्या विरोधात. आई एकविरा कोल्हारे. जयवंत हजारेने एक कॅच विकेटच्या मागे जरूर पकडली. जय हनुमान भुतिवलीचा कॅप्टन, जय हनुमान भुतिवलीचा कर्णधार, आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आगरी सेना बडवल संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे आणि यानंतर आपण 2 चेंडू झाले की टॉस इथे करणार आहोत. आकाश शिंदेने चांगली फिल्डिंग केली कव्हरमध्ये, पण स्कोर प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार षटकार येत राहिले. त्या कारणास्तव धावसंख्या 50ची पार आहे जिथे संघाची. लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला खेळलेत. अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाललाय. तो खेळाडू पोहोचणार तोपर्यंत फेक. धावा मिळतील 2. 57 धावा. एक चांगली टोटल उभारली आहे आई तुळजाभवानी जिथे संघाने, कारण त्यांना माहिती आहे की आई एकविरा कोल्हारे संघाकडे सर्व हार्ड हिटर बॅटर आहेत जे षटकारांचाच खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. मग अनिल गायकवाड, जयवंत हजारे, आकाश शिंगे, आकाश, पांडुरंग माळीदादा, कल्पेश सगळे हार्ड हिटर बॅटर आहेत. त्यामुळे मोठा स्कोर पाहिजे होता आणि ती धावसंख्या आतापर्यंत उभारली त्यांनी 57. गोलंदाज मयूर. चला चला फास्ट खेळा. आता एकच बॉल इथून शिल्लक आहे. 57 धावा झालेल्या आहेत. सूरज गोडविंदे किती मेहनत घेतात. त्याचबरोबर सागर काळन, सुभाष सोनावले, सुधीर कहारे, संजय कराळे दादा, प्रचंड मेहनत या व्यक्तींची देखील राहिली आणि त्यांना खंबीर साथ लाभली जाणता राजा पिंपलोली संघाची आणि त्याचबरोबर सायली 11 महालक्ष्मी तलवडे आणि तलवडे वाडी संघाची. शॉट लास्ट बॉल वरती हवेत आहे. आकाश पोहोचला आणि रनिंग कॅच. लास्ट बॉल वरती रनिंग कॅच स्वीकारली ती आकाशने आणि डाव इथे संपला. पहिल्या 5 ओव्हरमध्ये धावा उभारल्यात जिथे संघाने 57. लक्ष इथून ठेवण्यात आलं आई एकविरा कोल्हारेला. कंपल्सरी 58 या धावा संख्येचं. चर्चा झाली अशी जगभर, सामने भरवलेत मैदानावर.
ते कोल्हारे गावाचे उद्योजक आदरणीय नरेंद्र शेठ गोमारे यांचा भव्य सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी स्पर्धेचे प्रमुख आयोजक सामाजिक कार्यकर्ते संजयजी कराळे यांना विनंती करेल की आपण कर्जत तालुक्यातील नामवंत संघ मालक तथा उद्योजक नरेंद्र शेठ गोमारे यांचा सत्कार या ठिकाणी करावा. नरेंद्र शेठ गोमारे साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. संजयजी कराळे साहेबांच्या शुभ हस्ते कित्येक संघांना या संघ मालकाने पाकरशिप दिली, कित्येक संघांना ताकद देण्याचं काम नरेंद्र शेठ गोमारे यांनी केलं. जेव्हा जेव्हा कर्जत तालुक्यात श्री 11 या नावाने संघ खेळला त्या श्री 11 संघाचे पॅकर आणि लकी पॅकर आहेत. कित्येक स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. ते नरेंद्र शेठ गोमारे क्रिकेटमध्ये त्यांनी लक आजमावली आणि त्यांनी पुरस्कृत केलेल्या प्रत्येक संघाने त्यांना कधीही नाराज केलं नाही आणि बऱ्याचशा ट्रॉफीज ज्या संघ मालकाने जिंकलेल्या आहेत त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रात देखील त्यांनी फार नाव कमावलं. अखंड महाराष्ट्रभर त्यांच्या नंदी बैलांनी देखील त्यांचं नाव केलं. ते कोल्हारे गावाचे यशस्वी, आपल्या आयुष्यात यशस्वी व्हावं हे प्रत्येकाला वाटतं आणि ते यशस्वी व्यक्तिमत्व नरेंद्र शेठ गोमारे यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करीत आहोत. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल श्री 11 गुंडगे नावाने आज नरेंद्र शेठ गोमारे यांचा संघ खेळणार आहे आणि संदेश हजारे दादांचा मात्र स्वर्गीय आर्यन स्मृती 11 नावाने धामोते हा संघ खेळणार. आणि विशेष म्हणजे त्याच दोन संघांची मॅच एकमेकांच्या विरोधात आहे. त्यानंतर मानकिवलीवरून पंकज नवले दादा यांचं देखील आगमन आणि पंकज नवले यांचा देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. पंकज दादा आपलं सहर्ष स्वागत. सूरज गोडविंद दादा आपण पंकज नवले दादांचा सन्मान या ठिकाणी करावा. मानकिवलीवरून थेट आपल्या स्पर्धेला या ठिकाणी ते उपस्थित झाले. संजयजी कराळे आणि सूरज गोडविंदे या ठिकाणी स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर आता LLBचं शिक्षण देखील संजयजी कराळे साहेब घेत आहेत. म्हणजे आम्हाला काही 1 ते 2 वर्षात त्यांना ॲडव्होकेट संजय कराळे म्हणून एक नवीन ओळख या व्यक्तिमत्वाची देखील तुम्हाला दिसला आणि त्यांच्या हस्ते करतो पंकज नवले यांचा या ठिकाणी आम्ही भव्य सन्मान. चला बॅट्समन प्लीज लवकर चला. 58चा टार्गेट आहे. जय हनुमान बुतिवली संघाचा कर्णधार शेवटचा कॉल तुम्हाला आम्ही देतोय. आयोजकांनी त्या दिलेल्या टाईमनुसार तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणं गरजेचं होतं. आगरी सेना बडवल संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहेत. यस कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. षटकार हॅट्रिक जर मारली तर माजी पंचायत समिती सदस्य सुनीलजी गोडविंद साहेबांकडून जयवंत हजारे यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज. जर का स्टेजवरती षटकार मारला तर एकाच षटकारासाठी 1000 आणि जर का सुनीलजी गोडविंद साहेबांच्या बॅनरवरती षटकार मारला एकाच षटकारासाठी 2000 जयवंत हजारे यांच्यासाठी. आणि मॅन ऑफ द सिरीज जर जयवंत हजारे यांनी जर पटकावली तर सुनील गोडविंदे आपल्या लाडक्या मित्राकडून मॅन ऑफ द सिरीज साठी स्पेशल बाईक ही जयवंत हजारे यांना देण्यात येईल. आणि जयवंत हजारे हार्ड हिटर बॅटर आहेत. जसा ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन यायचा षटकारांची खेळी साकारायचा, गोलंदाजावरती एक धाक बनवायचा, तसा फलंदाज जयवंत हजारे. त्याच्या साथीला आकाश गवळी उर्फ बाबू आणि सोबतीला आता गोलंदाजीसाठी पहिला अनिकेत आई तुळजाभवानी जिते संघाचा. चला 58चा टार्गेट. गेम इथून सुरू होते. पहिला बॉल वाईटची डिमांड. यस दरवाजा उघडलाय अजित निकम सरांनी. सामन्याचं सत्र दुसरं सुरू झालं आणि व्हाईट बॉलची धाव आली. आई तुळजाभवानी जिते संघाला हा सामना तेवढा सोपा नाहीये कारण आई एकविरा कोल्हारे या क्रीडांगणाच्या प्रत्येक बाजू माहिती असणारा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जयवंत हजारे अनिकेतचा हा चेंडू जयवंत हजारे पूर्णपणे पॉवर लावत होते पण चेंडू थोडा दूर होता, बॅटच्या रेंजमध्ये नव्हता. एक बॉलमध्ये एक सिंगल आलेली आहे. षटकार हॅट्रिक जयवंत हजारे इथून कंप्लीट करणार का? सुनीलजी गोडविंद साहेबांचं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. बघायचं आता फलंदाज. फटका भारी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा हा फटका. चेंडू 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 चाललाय सीमा पार. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत जयवंत हजारेचा पहिला चौकार.
थँक्यू डीजे. ज्या हनुमान बुतिवली संघ आला असेल तर आपण लवकर रिपोर्टिंग करा. चांगला चेंडू अनिकेतचा. जयवंत आजारे इथे बाट तलपतीये. भावी सरपंच विरुद्ध भावी उपसरपंच. इथून जयवंत एका धावेसाठी निघाला. आकाश गवली एक सिंगल मिळेल. 3 बॉल इथून संपलेत. 4 बॉल संपलेत माफी असावी. धावसंख्या ती 6. आज खरं तर नरेंद्र शेठ गोमारे आणि संदेश हजारे दादांची एकत्रित एंट्री झाली. पण जेव्हा श्री 11 आणि स्वर्गीय आर्यन स्मृती 11 हा सामना रंगेल ना, त्या सामन्यामध्ये हे 2 संघ मालकांचे संघ एकमेकांच्या विरोधात असतील. आणि जर प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे की भावी सरपंच आणि भावी उपसरपंचामध्ये तो सामना होणार आहे. फटका भारी आहे, भरपूर उंच. कॅच ड्रॉप. दर्शनने केली चुकी आणि आलाय तो मात्र फलंदाज आकाशचा षटकार. मध्ये आता जी सरासरी मेंटेन करायची आहे त्या सरासरी पर्यंत पोहोचलाय आई एकविरा कोल्हारे. 58 म्हणजे 11 ते 12 धावा करणं गरजेचं आहे ओव्हरमध्ये. आणि त्या 12 धावा 5 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. आता अनिकेतचा लास्ट बॉल. अनिकेतचा हा चेंडू एक्झॅक्ट अपील भरपूर होते आणि ओव्हर समाप्त झाली. धावा झाल्यात 12. येणारे चेंडू आहेत आता 24. जिंकण्यासाठी धावा पाहिजे टोटल 46. जय हनुमान बुतिवली संघ कॅप्टन इथे आपण आला असेल तर टॉस साठी या. आगरी सेना बडवल संघाचा कर्णधार हा स्टेजवरती मागील जवळपास अर्धा तासाहून अधिकचा वेळ हा कर्णधार इथे थांबलेला आहे. आणि थोडं फास्ट खेळायची विनंती आहे ती जिथे संघाला. जास्त वेळ घेऊ नका कारण 7:45 आपली मॅच सुरू झाली. जी खरं तर 8:45 संपायला पाहिजे. 8:26 झालेले. कारण 25-25 50 मिनिटं आणि मध्ये 5-10 मिनिटाचा वेळ हा जातोच. मग ड्रिंक्स ब्रेक असू द्या किंवा इनिंग समाप्त होत असू द्या. त्यामुळे 1 तासात तरी एक मॅच झाली पाहिजे. काल एका मॅचला 1.5 तास लागला आणि ती मॅचही तशीच होती हाय व्होल्टेज. पण 1 बॉल 3 धावांनी तो सामना जिंकला तो काव्या 11 धामोतेने. काल गावदेवी कोल्हारेने क्वालिफायची मॅच हातातून गमावली म्हणायला हरकत नाही. अवघ्या 22 धावांचं टार्गेट त्यांना 3 ओव्हरमध्ये झालं नाही आणि गावदेवी कोल्हारे संघाला पराभूत करत काव्या 11 धामोते संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. आरोही 11 वंजारपाडा B+ हा संघ टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचलाय. 2 संघ आतापर्यंत ट्रॉफीचे मानकरी आहेत. आता गोलंदाजांची किमया फलंदाज जयवंत हजारेच्या विरोधात. कारण जर का या ओव्हरमध्ये तीच धावसंख्या मेंटेन केली रिक्वायर्ड रन रेटची तर आई तुळजाबाबाने जिथे संघासाठी थोडं चॅलेंजिंग होईल. आणि जयवंत हजारेचा शॉट. खेळाडू दूर आहेत. स्ट्रेट चाललाय लॉंग ऑनला. जयवंत जेडीच्या बॅटमधून चौकार. चौकाराने कॉन्फिडन्स किती होता या चौकारानंतर जेडीच्या बॅटमधून. फुल टॉस होता, मिस केला. असं वाटलं की चेंडूवरती जाणं गरजेचं होतं जयवंत हजारे यांना. डॉट बॉल आलाय. धावा आहेत 16 होऊ शकतात. 12-12चं रिक्वायर्ड रन रेट आहे. पहिला चौकार आलाय त्यानंतरचा डॉट बॉल. 58 धावांचा पाठलाग आई एकविरा कोल्हारे संघ इथून करतोय. हा चेंडू थोडं मागे गेले होते. बॅकफूट पंच देण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. असे डॉट बॉल येऊन चालणार नाही कारण 12 धावा ओव्हरमध्ये येणं रिक्वायर्ड रन रेटला मेंटेन करते. 3 बॉल 16 धावा ऑनबोर्ड आहेत.
अजूनही 42 धावांची गरज आहे. येणाऱ्या 21 चेंडूमध्ये 42 धावा, म्हणजे आता परफेक्ट 12 धावसंख्येचं रिक्वायर्ड रन रेट आलेलं आहे. ओव्हरमध्ये 12 पाहिजेतच आणि काही करून त्या धावा करण्यासाठी फलंदाजांना माइंड सेट ठेवून इथून चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. फुलटॉस आहे जेडीच्या बॅटमध्ये ऑन साईडला, मिड विकेटवरून खेळाडू पुढे सरसावला, सिंगल इथून मिळाली. स्ट्राईक रोटेट, धावसंख्या 17, करायच्यात 20 चेंडूमध्ये, अजूनही धावा 41. जय हनुमान बुतिवली संघाचा कर्णधार, जर एक जरी खेळाडू पोहोचला असेल तरी त्याने स्टेजवरती येऊन आम्हाला रिपोर्टिंग करा. गोलंदाजाचे चेंडू शिल्लक आहे 2. आकाश गवली उर्फ बाबू, बाबूने जर का या 2 बॉलवरती एक जरी बॉल आउट ऑफ द पार्क ठोकला तरी ओव्हर मेंटेन होईल आणि हा चेंडू खाली राहिला. तेवढी हाईट नव्हती, त्या कारणास्तव बाबूच्या परफेक्ट बॅटवरती आला नाही. अपेक्षा होती त्याला की कदाचित बॅटच्या रेंजमध्ये येईल, हाईटला बरोबर चेंडू येईल, पण डॉट आला. आता 5 बॉल, धावा 17, षटक क्रमांक 2, पॉवर प्ले 2 इथून समाप्त होईल या एका चेंडू नंतर. आडव्या बॅटने ऑन साइडला बॉल कॅरी केलाय, 1 धाव. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. 58चं टार्गेट असताना आई एकविरा कोल्हारेचा स्कोर आहे 18. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये धावसंख्या हवी आहे ती मात्र आता 40. कमॉन डीजे दीपक. ची गरज आहे आई एकविरा कोळारे टीमला. दर्शन बॉलिंग साठी आलेला आहे. आई तुळजाभवानी जिथे संघाचा जास्त वेळ घेऊ नका, फलंदाजी करणाऱ्या टीमला इथून बॅटिंग करायची आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने टाइम मॅनेज करावा. अग्रिसेना बडवलचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जय हनुमान बुतिवली संघ आपण लवकर रिपोर्टिंग करा, ही आपल्याला अंतिम सूचना आहे. हा चेंडू इथून डॉट. आयोजकांच्या वतीने जो काही पॅनल्टीचा निर्णय असेल तो आयोजन कमिटीचा असणार आहे. त्यामुळे जय हनुमान बुतिवली संघ आम्ही सातत्याने शेवटपर्यंत या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. येत्या 1-2 मिनिटात आपण लवकर पोहोचा ही आपल्याला विनंती आहे. गोलंदाज तयार, डॉट बॉल 17-40. आकाश हा आडव्या बॅटने आला सीमा पार, 6 चेंडू आणि 34 धाबांची गरज आहे. षटकार आला की असं वाटतं की संघ विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचलाय. गोलंदाज तयार दर्शन आकाश गवळीच्या विरोधात. बॅट ब्रश मागे एका धावेसाठी फलंदाज जरूर ट्राय करतील आणि सक्सेसफुल धाव. उद्याचा लॉस लिहून घे ना जरा, 1-2 टीमाचे कमी झाले म्हणजे काय आलाय 1 रन आली. 15 बॉल, मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजे 33. 15 बॉल 33 धावा आणि चेंडूंचं इक्वेशन इथून मात्र मेंटेन करावं लागेल आणि बघायचं 15 बॉल 33 धावांचा हा सक्सेसफुल पाठलाग इथून आई एकविरा कोल्हारे करेल का. जेडीच्या बॅटमधून हा फटका, हातातून चेंडू निसटला, कव्हर अप आहे तोपर्यंत दुसरा डाव्याचा कॉल आणि धाव इथून होते का. पंचांच्या बोटवर फलंदाज आउट, रन आउटची विकेट. आई एकविरा कोल्हारे संघाला धक्का, आकाश गवली बाद.
जेडीच्या बॅट मधून हायएस्ट हाईटला चेंडू होता आणि इथून कॅच आउट. दोन्ही खेळाडू लागोपाठ परतलेत. आई एकविरा कोलारे संघ इथून थोडा अडचणीत सापडलाय. डीजे क्वेश्चन अनिल गायकवाडच्या बॅट मधून आल्या फटका कॅच आउट. फलंदाज इथून आउट झालाय. तिसरा झटका. 3 विकेट लगातार आलेत. 3 मोठे फलंदाज इथे तंबूच्या आसराला येताना सामना आता 12 बॉल गरज आहे 32 धावसंख्या. डीजे थोडं थांबवतोय. उद्याच्या दिवसाचा जो लॉट्स आहे तो आम्ही प्रेक्षकांपर्यंत या ठिकाणी पोहोचवतोय. उद्या जो डेली 1चा ग्रुप ए चा सामना होईल तो सावळे अमर वर्सेस बोपेले. त्यानंतर जो ग्रुप ई आहे त्या उद्याच्या ग्रुप ई च्या पहिल्या सामन्याची सुरुवात होईल. रिव्हर साइट माले वर्सेस चेंज द गेम वंजारपाडा. दुसरा सामना होईल श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली वर्सेस जय हनुमान कळंबोली. तिसरी मॅच होईल भूमी 11 मांडा वर्सेस श्री 11 ढवळेपाडा. आणि चौथा सामना होईल जय ताडोबा कळंब वर्सेस अनिकेत हजारे परेश शेठ कोळंबे पुरस्कृत भडवल B+ असा उद्याच्या दिवसाचा लॉट्स असेल. म्हणजे लॉट्स मध्ये थोडासा चेंजेस झालेला आहे. भूमी 11 मांडा संघ दिबा पाटील उमरोलीच्या जागेवरती खेळणार आहे हा उद्याच्या. आणि त्याचबरोबर बेकरे संघाच्या जागी वंजारपाडा हा संघ खेळणार. असे 2 चेंजेस उद्याच्या लॉट्स मध्ये होते. आणि बघायचं की आता 12 मध्ये 32 धावा. 12 चेंडू मध्ये 32 माफी असावी. 12 बॉल मध्ये 32 धावा कशा पद्धतीने होतील. 12चा रन रेट 16 पर्यंत पोहोचला. आता रुपेश आणि त्याच्या साथीला फलंदाज आहे तो मात्र बंटी. 12 जे सरासरी राखायची होती ती आता 16 पर्यंत पोहोचली. 12-32 हे इक्वेशन आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. येत्या 10 मिनिटात तुम्हाला या 2 ओव्हर कंप्लीट करायच्यात. जय हनुमान बुतिवली संघाला आम्ही वारंवार इथून टॉससाठी आमंत्रित केलं पण हा संघ अजूनही या ठिकाणी उपस्थित नाही आहे. त्यामुळे आगरी सेना बडवल संघाचे कर्णधार खरं तर फार वेळ टॉसची वाट बघतात. सामना समाप्तीकडे आला तरी देखील संघ या ठिकाणी अगदी काही क्षणात अगदी थोड्या अंतरावरती संघ आहे. आणि बघायचं आता 12-32 गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाची थोडी कसोटी आहे कारण हे षटक हे फलंदाजांसाठी तोडफोड बॅटिंग करणारं षटक आहे. कारण सामना जर ताब्यात घ्यायचा आहे तर या ओव्हरमध्ये गोलंदाजाची धुळाई करणं गरजेचं आहे. जोरदार अपील भरपूर होती पण चेंडू फक्त डॉट आहे. फलंदाज सेफ आहे. रनआउट आणि बिमरसाठी तुम्हाला DRS असेल याची नोंद घ्या. 11-32 ची आता गरज आहे. बंटी वाघे या फलंदाजाने जर का हा सामना जिंकून दिला तर आई एकविरा कोलारे संघासाठी ती फार मोठी इनिंग ठरणार आहे. आणि 11 बॉल आता 32 ची गरज आहे. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. बंटीच्या बॅटमधून फटका या ठिकाणी आपण बघतोय. फिल्डिंग इथून करतायत. फेक झाली आहे. दुसरीचा कॉल. धाव इथून कंप्लीट. दोन धावा इथून आलेले आहेत. आता 10 बॉल 30 धावसंख्येची गरज आहे. षटकार हॅट्रिक जर इथे ठोकली तर युवा उद्योजक संदेशजी हजारे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते मात्र दोन्ही फलंदाजांसाठी. बघायचं आता ती षटकार हॅट्रिक आणि तो सामना इथून कशा पद्धतीने आपल्या बाजूने झुकवेल तो बंटी वाघे आणि त्याचबरोबर रुपेश. 10 बॉल 30
5 6 फक्त मारायचे दोन फलंदाज. 10 बॉल 30 पाहिजेत, होऊ शकतात. 10 मध्ये 30. या ओव्हर मध्ये 4 बॉल बाकी आहेत. बंटीसाठी हा चेंडू मागे, कलेक्शन नाहीये. लॉंग स्टॉपला हा फुकटचा चौकार. 22चा धावा 4. निर्मलने केलेली चुकी संघाला थोडी महाग ठरू शकते. नक्कीच नक्कीच. आणि भुतिवली टीम आपल्याला लास्ट कॉल असेल, आपण लगेच रिपोर्टिंग करा. भुतिवली टीम. बंटीचा शॉट मिड ऑफ वरून खेळाडू पुढे सरसावला. 1 धाव मिळाली. 8 बॉल आता 25 धावांची गरज आहे. 8-25 म्हणजे 2 सिक्सर जर का या 2 बॉलवर आले तर सामना आई एकविरा कोल्हारे संघाच्या पूर्णपणे ताब्यात येईल. रुपेश देखील त्या षटकारांसाठी ओळखला जातो. त्याच्या बॅटची मुवमेंट, त्याच्या बाहूमध्ये असणारी ताकद देखील तेवढीच आहे. 8-25 रुपयाचा हा शॉट कव्हरला तोडत चेंडू एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचला आणि फक्त सिंगल. 7 आता करायचे. 7 बॉल मध्ये 24. सात बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. बंटी वाघे आई एकविरा कोल्हारे संघासाठी हा विजय इथून साकारणार का? यावेळेस मात्र एक सिंगल आली. ओव्हर समाप्त झाली. आता 6 बॉल 1 ओव्हरचा खेळ राहिला आणि जिंकण्यासाठी धावा कंपल्सरी कराव्या लागतील. आई एकविरा कोल्हारे संघाला 23. 58चं टार्गेट होतं. 4 ओव्हर मध्ये धावा झाल्या 35. 6 बॉल मध्ये करायचे कंपल्सरी 23. सहा बॉल आणि 23 धावा संख्येची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आई एकविरा कोल्हारे या संघाला. आणि या दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी थेट एंट्री या क्रीडांगणावरती पाहतोय विजयजी मस्कर साहेबांची. मस्कर साहेब आपलं सहर्ष स्वागत. बुलेट वरून थेट एंट्री झाली साहेबांची आणि माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये विजय मस्कर साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 बॉल 23 कोल्हारेला करायचे. पहिला चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. बंटी ऑन साइडला फोकस तर त्याचा भरपूर आहे पण वैभववरती आता जबाबदारी आहे आई तुळजाभवानी जिते संघाची. 5-23. बंटीच्या बॅटमधून हा शॉट कॅच पकडली. फलंदाज आउट. बंटी आता 4 बॉल 23 म्हणजे 4ही बॉल मध्ये 4 षटकार इथे मारावे लागणार आहेत टीम आई एकविरा कोल्हारेला. याची दक्षता घ्या. भरपूर उशीर झालाय. मिलन बुतिवलीचा कर्णधार इथे पोहोचलेला आहे. आगरीसेना बडवलचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये इथे पोहोचा आणि लगेच आपण टॉस करणार आहोत. सामना एका बाजूला सुरू आहे. टॉस आपण करणार आहोत. नरेंद्र शेठ गुमारे यांना विनंती करेल आणि सामना 4-23 षटकार इथे येतोय. सामना पुन्हा जिवंत झालाय. आई एकविरा कोल्हारेला गरज होती 4 मध्ये 23. ऐन मोक्याच्या क्षणी हा सिक्सर ठोकून
सामना आता 3 बॉल 17 धावांची गरज. हा सामना फलंदाज प्रमोद हजारे जिंकून देईल का एकविरा कोलारेला, कारण त्याच्यामध्ये ती ताकद आहे, ती क्षमता आहे आणि हाय पोटेन्शियल बॅटर प्रमोद हजारे आता सामन्याला रोमांचक बनवतोय. गोलंदाज वैभववरती प्रेशर त्याने टाकलंय. 3 बॉल मध्ये करायच्या धावा आता 17. टॉस करतोय या दरम्यान आपण नरेंद्र शेठ गोमार यांच्या शुभ हस्ते. 3 बॉल 17 आणि या दरम्यान फलंदाज प्रमोद या ठिकाणी स्वतःहून निघालेत. खरं तर प्रामाणिकपणा बघा प्रमोदचा आणि विकेट आले. आता 2-17 टॉस इथे संपन्न झालाय. जिंकलाय टॉस अग्रिसेना बडवलने. बॉलिंग करण्याचा निर्णय अग्रिसेना बडवल टीमने स्वीकारलाय. बॅटिंग असे जयान मनभुतिवलीजी. चला दोन्ही संघ आपण स्टेजच्या दिशेने त्वरित रिपोर्टिंग करा. आयोजकांशी संपर्क साधा, त्यानंतर लगेच मॅचला सुरुवात होईल. उशीर करू नका. ही आमच्या सर्व संघांना सूचना आहेत. बरोबर 1 तास या सामन्याला लागला आणि आता 2-17 संभाजीचा हा शॉट सामना दूर राहिला. आता एका चेंडू 16 धावांची गरज आहे. सुरुवातीपासून जी सरासरी होती ना, दुसऱ्या षटकामध्ये थोडा जो स्कोर कमी आला, तिथे सामन्यामध्ये थोडासा पलटवार जिथे संघाचा भारी ठरला. वैभवचं ते षटक होतं आणि पुन्हा वैभव आता धावा वाचवण्यासाठी एकच बॉल त्याला टाकायचा. 1 बॉल 16 धावा होणं रुपेशच्या बॅटमधून हा चौकार जरूर आला आणि 11 धावांनी सामना इथे गमावला. जिंकलाय तो मात्र आई तुळजाबाबांनी जिथे, ज्याने बॅटिंग करत असताना धावा केल्या 13 बॉल मध्ये 30. बॉलिंग करत असताना त्याने विकेट कमावल्या 2. तो ऑलराऊंडर दर्शन ठरलाय जिथे संघाचा मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी दर्शन आपली खरं तर टीम लवकर मैदानाच्या बाहेर घेऊन या. आणि हार्ड लक आई एकविरा कोल्हारे. जर का धावा संख्याला त्यांनी मेंटेन केलं असतं तर संघ इथे जिंकला असता. अग्रिसेना बडवलचे फिल्डिंग करणारे सर्व खेळाडू आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि बॅटिंगसाठी आपण इन्व्हाइट केलेलं आहे जान मन भुतिवली संघाला. चला दोन्ही संघ उशीर करू नका आणि दर्शन ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यासाठी मी इथे पाहुण्यांना इन्व्हाइट करेल. आदरणीय संदेशजी हजारे आणि त्याचबरोबर नरेंद्र शेठ गोमारे. आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यासाठी या ठिकाणी यावं. कॅमेरामॅन प्रेझेंटेशन बॉक्स इथून कव्हर करतायत आणि जिंकलाय जिथे ठरलाय विजयाचा शिल्पकार. 30 धावा 2 विकेट. दर्शनला आपण आमंत्रित करू. दर्शन मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यावं. नरेंद्र शेठ गोमारे आणि त्याचबरोबर त्यांच्या